कारण तुम्ही आज जे पाहणार आहात, ऐकणार आहात आणि अनुभवणार आहात ते बहुतेकांनी कधी पाहिले नाही, कधी ऐकले नाही आणि कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही. आपण आवाज नसलेल्यांना आवाज देत आहोत. आपण प्राण्यांच्या न ऐकू येणाऱ्या किंकाळ्या ऐकणार आहोत. हे आमच्या लाडक्या करुणाशील ॲनिमल क्लबच्या सदस्यांनी तुमच्या पुढे एक नाटक सादर करणार आहे. ज्यांचा विश्वास आहे, दळूपणा पण पर्याय नाही तर आपली जबाबदारी आहे. चला तर मग टाळ्यांच्या गजरात सुरुवात करूया आपल्या नाटकाला. धन्यवाद. ही बॅग, ही बूट एक नक्कीच अस्सल लेदर आहे. एकदम जेन्युइन. माझ्या आईपासून मला वेगळं केलं गेलं. मी नर होतो, मी दूध देऊ शकत नव्हतो, म्हणून ते म्हणाले विकून टाका याला. तुम्ही मला पाहिलंच नाही. तुम्ही पाहिलं फक्त एक बॅग, एक बूट आणि एक वेग. दूध नाही, जीव नाही. म्हातारी गाय, म्हातारी गाय, म्हातारी गाय, म्हातारी गाय. माझ्या दुधावर लोक कमावत राहिली तर माझी पिल्ले माझ्या डोळ्यासमोर नेली गेली. तुम्ही कधी विचार केला का ते वासरू कुठे गेलं? ते ठीक आहे का? त्याची आई जिवंत आहे का? आहे का? आहे का? आहे का? तर वासरू विकायला आला, शेतकरी आला, शेतकरी आला, शेतकरी आला, शेतकरी आला. नर वासरू म्हणजे गजब. 500, 800, 1000 हीच त्याची किंमत. दूध देत नाही, खर्च वाढवतो, विकूनच टाकतो याला. आपल्याला पैसा हवाय आणि नफा हवाय. नफा हवा, पैसा हवा. माझं आयुष्य विकलं गेलं तुमच्या फॅशनसाठी. विकलं गेलं, आयुष्य गेलं. लेदर फॅक्टरीचा कामगार आला. लेदर फॅक्टरीचा कामगार आला. ठीक आहे, मग पर्यटकांना रोमियम, अमोनिया यांमुळे त्वचारोग, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, श्वास घेण्याच्या अडचणी होतात. आम्ही रोज फक्त 200 ते 300 कमवतो, पण आमचं आरोग्य, आमचं कुटुंब सगळं या विषयात बुडतं. सगळं या विषयात बुडतं. बुडून जातं, बुडून जातं. अरे अरे मालक आला. पाहायला लागा सगळे. वाईट मालक पृथ्वीला घातक. वाईट मालक पृथ्वीला घातक. बॅग, बेल्ट, बूट सगळं विकलं जाते. लोक म्हणतात जेन्युइन लेदर, नफा वाढतोय, लोक आजारी पडले, नद्या विषारी झाल्या. काय फरक पडतोय? पैसा तर येतोय ना. फायदा झाला, विनाश झाला. फायदा झाला, विनाश झाला. चूक समजली, जाणीव झाली. चूक समजली, जाणीव झाली. मला माहिती नव्हतं की या सामन्यामागील खेळ आहे. मी चामड्याऐवजी काही योग्य पर्याय निवडू शकते का? हो मुलांनो, संधी आहे. तुम्ही फरक घडवू शकता. लेदर ऐवजी तुम्ही वापरू शकता ज्यूट, कॅनव्हास, PU, सॉ लेदर, कॅक्टस लेदर, रिसायकल फॅब्रिक इत्यादी. हे पर्याय पृथ्वीला वाचवतात. झाडे, प्राणी व मानवाचे
आपले प्राणी आपले पाणी. आपले प्राणी आपले पाणी. हो, मी बदल निवडतो. मला आता कळले माझ्या फॅशनच्या मागे इतक्या वेदना लपल्या आहेत. मी आता कोणाच्याही जीवाशी खेळणार नाही. खरं फॅशन तेच ज्यात कोणाचाही जीव जात नाही. चामड्याची किंमत दुकानात नाही तर कोणाच्या आयुष्यात मोजली जाते. चामड्याची किंमत दुकानात नाही तर कोणाच्या आयुष्यात मोजली जाते. आजपासून आपण वचन देऊया की प्राण्यांच्या वेदनेवर फॅशन उभारणार नाही. की प्राण्यांच्या वेदनेवर फॅशन उभारणार नाही. धन्यवाद.